आई ग. आई ग. ये दोस्ती नहीं छोड़ेंगे नहीं. भाई छूट रहा है मस्करी. इतना देर इतना बड़ा सिग्नल गाइस. जीतूंगा नहीं यहाँ पे. नवरात्रि इसलिए लाल पहना है क्या वैसे इन्होंने. बस वाला रेविंग इन द कॉर्नर. इतना बड़ा सिग्नल रखोगे तो भाई गुस्सा तो आना ही है उन्हें. ग्लव्स की हालत खत्म हो चुकी है गाइस. फट चुका है ग्लव्स. ग्लव्स फट चुका है गाइस. सिग्नल ग्लिच मार गया. अच्छा रे एवढा वेळ. एवढा वेळ तर लागलंच नाही पाहिजे. काय होतं हे. तर भावांनो ह्याच्या पुढे आपण मराठीत व्लॉग चालू करूया. कारण हे हिंदी वगैरे तर माझ्याकडनं जमणार आहे. आई ग. अरे लेट्स गो. आई ग. सिग्नलला काय झालंय. लागली वाट. रॉंग साइड वर ना आलं व्हॅनवाला. असं नाही केलं पाहिजे. शेवटला सिग्नल सुटलाय. ट्रॅक अशी असते बघा. ट्रॅक अशी असते मित्रांनो. याला म्हणतात ट्रॅक. प्रॉपर ट्रॅक. आई ग. आई ग. खूपच वेटिंग आहे सिग्नलचं. काय बोलायचं आपण. त्या लोकांची आई माई होत असेल. कारण एवढा पेशन्स नाही ठेवू शकत. अरे काय होतंय. अरे हो ठीक आहे. डार्क सूट
सुटतो रे. कुठलं टायमर वाढवले काय माहित. इकडचं लवकर सुटतोय लवकर बंद होतोय आणि तिकडचं एवढं च्या गावात. काय ट्रॅक द्यायचं मित्रांनो, इथं सिग्नलने काही माहिती केले. काय माहिती एवढा वेळ का लावलं सिग्नलने सुटावला. हे पुणे आहे मित्रांनो, कधी सिग्नल लवकर सुटतं तर कधी उशिरा. तर इथं आपण आलेलो आहे वडगाव ब्रिज सिग्नल सोडून. मला ते एवढ्या वेळात तर मी घरी पोहोचलो पण असतं, एवढं मोठं सिग्नल होतं. आता या ट्रकवाल्याला माहिती की त्याला नंतर लेफ्ट घ्यायचं तर त्यांनी आधीच का नाही घेतला. शेवटला ऑन टाइम घेतोय. मजा आली रे. त्याच्याच तर साठी केटीएम बनली. तर इथं काय बोलायचं. हे बघा 40% एसटी उपटा रे. कॉलेज आपलं गव्हर्नमेंट वाल्यानं, कॉलेज काय म्हणतोय, कॉलेजने तर उपटलेलंच आहे. त्यांचं युटर्न पण इथं असतंय. एकदम पासून चालूच होत नाही ते. एकदम चालूच आहे ना, डायरेक्ट 5, 6, 7. मला कॅमेरा अँगल पण कळना झाले कसं झालेलं आहे. वायझर मध्ये धूप चढलेले, स्मोक वायझर लावले, लय मस्ती आहे. ऐक काढलं तर जास्त हवा येते, धूळ येते, काय सांगायचं राव. हे आता कळलं ह्या लोकांना अमेरिका काय एवढं आवडतं. एकतर हे SMKचं वायझर एवढं हार्ड आहे. अरे मी तिकडे जाऊन घासलं रे ते. आतलं ते रबर घासून घेतलं नवीन हेल्मेटचं, तरी ते हार्ड आहे. अरे काय म्हणायचं. अरे बाकीच्या कंपनी तर असले रबरगत असले भारी स्मूथ देतात. हे यायला हे एवढे 5,500 घेऊन काय उपयोग नाही. मी काय म्हणतो तुम्हाला मित्रांनो, SMK घेऊ नका. हाय भाई प्रोटेक्शन आहे, पण हे काय करायचं. तसे काय कुठे इम्पॅक्ट झालं ते हे तसे हे वायझर उडून पडतं कुठेही. मी बघितलंय युट्यूब मध्ये वगैरे सगळीकडं. समर समर पण बघितलेलं आहे. हे बघा मडगाडच काढलंय गाडीचं. अगर काढून हवा करत आहे, मागच्यांची मारत आहे. का माहित आता. मी जेव्हा हगर काढलं होतं, बाप रे काय बोलायचं. मी एवढा हळू चालत होतो ना, मागच्यांवर उडान नको माझ्यावर उडू द्या म्हणून. मागचे मला अप्रिशिएट करत होते. मला एवढे रायडर लोक भेटले ना कशी, बाप रे.
त्या दिवशी ब्लॉग झाला असता मजा आली असते. आमचं तिघांचं ड्रॅग, आहा जी मजा आली. पल्सरला, बुलेटला आवाज चालते, स्टॉकला पण आवाज येतो जोरात. केटीएम वाल्यांनी पण बंद करून टाकले रे आवाज. आता हे जे नाही का, एनएसचं तर नाही, पण एन वाले सिरीज आणि जे डॉमिनार वगैरे, स्क्रॅम्बलर नाही की, असे वेगवेगळे का त्यांचा आवाज केवढा स्टॉक मध्ये. त्यांना सायलेन्सरची पण गरज नाही, एवढा आवाज येतो. असले फील येत असेल त्यांना चालवायला. यांचा आवाज का काढून टाकलाय असं. आणि खालचं हे खाली का दिले यांनी, अंडर बेली एक्झॉस्ट का दिले. अरे नको आम्हाला हे खालचं, वाढवा 5,000 रुपये पण एक्झॉस्ट तर वरतीच लावा. कशाला खाली दिले का मी. हो हो, हा घाला घाला घाला, सगळ्यांनी घाला इथं. हा काय डोकं सटवायचे काम नाही. हो, टायर स्किड झालं मागचं बरं का. व्हिडिओ मध्ये कळलं पण नसेल, पण जास्त ना. काल जाऊ दे चल, मला वाटलं उडवतोय तुम्हाला. काही बोला मित्रांनो, गाडी चालवायला फील येते नाही. टायर वरलेत म्हणून थोडी लिंबा त्रास देते, पण काही बोला रे. त्या दिवशी पानशेटला जेव्हा गेलो तेव्हाची मजा आली ना. ते टायर कसं लवकर सुकून जाते, वेळ नाही लागत. हे कुठं बघणार आहेत त्या आरशांनी, स्वतःनीच निर्माण केलंय आणि स्वतःच वापरणार नाही. हे असतं पोरींचं स्किन. त्या आरशांची तशी गरज नाही, त्यामुळेच पुण्यामध्ये कुठलं पोरग बघा आरशे वापरायचे नाही. आरशे वापरायचे नाही, हे पण काय नावाचे लावायचे म्हणून लावतोय. आता काय आरशांची गरज नाही आहे, एवढं काय खास ओव्हरटेक वगैरे करत नाही. पोलिसांना बघून स्पीड तर कमी केली, पण काय जास्त काय कमी नाही झाली. बैल बघा मित्रांनो, बैल बघा. ते आपल्याला खोकळा आल्यानंतर एक्सक्यूज मी म्हणता येत नाही बरं का, त्यामुळे थोडं कॉर्पोरेट करा. एवढं हार्ड वायझर का दिले यांनी. तुमच्याकडे काही सोल्युशन असलं तर सांगा बरं का. गांडीत घालतो काय भेंचो. तर 10 ने 20 ने रेंज खाली पडली आहे. बाबू, अरे काय धुंदीत चालवतात. आपलं ब्लॉग असं थोड्याच वेळासाठी राहणार आहे, कारण माझ्या घरच्यांना कळू नाही की मी ब्लॉग करतो. कळलं तर मग माझे घोडे लागतील. त्याच्यावरनं माझे ब्लॉग बघितले तर त्याच्यावरनं अजून घोडे लागणार आहे.
त्यामुळं नको, नो रिस्क. डेकोरेशन लय भारी झालं बरं का मुंबई नगरचं. आहा, तसं आपण खडक वाचल्यात आलेलो आहे. दम लागलं रे मित्रांनो एवढं चालून. त्या सिग्नलने जीव घेतलं आपलं. कशाला इकडे घालतोय काय माहित. सरळ सरळ जायचं सोडून. आरशा काढता बराबर आहे पण भाई माग फिरून बघून तरी हे करा रे. चला त्याप्रमाणे मी इथनं फोन काढत आहे. इथून आतमध्ये फोन दिसलं तर इश्यू होऊ शकतो.